नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा, विषय इंग्रजी, पोयम 2.4 अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज या कवितेतील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A1 आणि A2. चला तर मग सुरुवात करूयात. ॲक्टिव्हिटी A1 आहे, फॉर प्रिपेरिंग क्वेश्चन्स बेस्ड ऑन द पोएम, ओव्हरऑल अंडरस्टँडिंग ऑफ द पोएम इज अ मस्ट. की जर या कवितेवर आधारित काही प्रश्न आपल्याला तयार करायचे असतील तर कवितेचं ओव्हरऑल अंडरस्टँडिंग होणं फार महत्त्वाचं आहे. डिस्कस विथ युअर पार्टनर, तुमच्या पार्टनरसोबत डिस्कस करा. अँड प्रिपेअर अ सेट ऑफ 5 क्वेश्चन्स, आणि 5 क्वेश्चनचा एक सेट तयार करा. 5 क्वेश्चन तयार करा. तर याचं उत्तर लिहित असताना आपले एक एक्झाम्पल त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे, आणि ते एक्झाम्पल आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द ब्रिज. म्हणजे एक प्रश्न त्यांनी आपल्याला करून दिलेला आहे, की बाकीचे 5 प्रश्न आपल्याला करायचे आहेत. तर सेकंड क्वेश्चन आपल्याला लिहिता येईल. त्यामध्ये 5 प्रश्न सांगितलेले आहेत, तर आपण बीमध्ये ते लिहू. बी हा प्रश्न लिहिताना आपल्याला लिहावं लागेल, ड्युरिंग विच पार्ट ऑफ द डे इज द पोएट लुकिंग ॲट द व्ह्यू. की कोणत्या दिवसाच्या कोणत्या भागाला किंवा दिवसाच्या कोणत्या वेळी कवी या व्ह्यूकडे, या दृश्याकडे बघत होता. सी, व्हॉट पोएटिक डिव्हाइस इज यूज टू डिस्क्राईब द ब्युटी ऑफ द मॉर्निंग. की सकाळचं सौंदर्य दर्शवण्यासाठी या कवितेमध्ये कोणता भाषिक अलंकार वापरण्यात आलेला आहे. डी, व्हॉट आर द फिलिंग्स द पोएट डिस्क्राइब्स ॲज ही फेल्ड देम ॲट द टाईम ऑफ मॉर्निंग. काय प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, व्हॉट आर द फिलिंग्स द पोएट डिस्क्राइब्स, कवीनं कोणत्या फिलिंग्स, कोणत्या भावना वर्णन केलेल्या आहेत, ॲज ही फेल्ड देम ॲट द टाईम ऑफ मॉर्निंग. ज्या भावना कवीच्या मनामध्ये सकाळी आलेल्या आहेत त्या अशा कोणत्या भावना आहेत ज्या कवीने या ठिकाणी वर्णन केलेल्या आहेत. त्यानंतर ई, पिक आउट वन एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन फ्रॉम दी पोएम. या कवितेमधून एक पर्सॉनिफिकेशन या अलंकाराचं उदाहरण शोधून लिहा. एफ, राईट डाऊन द राईम स्कीम ऑफ द सॉनेट. या सॉनेटची राईम स्कीम लिहा. व्हॉट डू यू नोटीस अबाउट द ऑक्टेव अँड सेस्टेट. तर तुम्हाला ऑक्टेव म्हणजे पहिल्या 8 ओळी आणि सेस्टेट म्हणजे 6 ओळी यांच्या समूहाबद्दल तुम्ही काय नोटीस केलं, तुमचं काय लक्षात आलं हे सांगा. अशा पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी तयार केले. त्यानंतर ॲक्टिव्हिटी A2 आहे, त्यामधलं पहिलं, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन लाईन्स, फोकस ऑन द इन्फरन्स ऑफ द पोएट. की खाली दिलेले जे ओळी आहेत त्यामधील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. फोकस ऑन द इन्फरन्स ऑफ द पोएट म्हणजे कवीचं जे काही अनुमान आहे त्या अनुमानावर आपल्याला भर द्यायचा आहे, फोकस करायचं आहे. तर पहिली लाईन दिलेली आहे, अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. ही एक कवितेची ओळ दिलेली आहे, आणि खाली दिलेली आहे, द लाईन मीन्स. या कवितेच्या ओळीचा अर्थ होतो. 3 पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत, त्यापैकी एक पर्याय आपल्याला लिहायचा आहे. तर पहिला पर्याय आहे, द पोएट थिंक्स दॅट द प्लेस वॉज नॉट सो गुड. कवीला असं वाटते की ही जागा चांगली नव्हती. दुसरा पर्याय आहे, द पोएट थिंक्स दॅट देअर इज अनादर प्लेस विच इज मोर ब्युटिफुल दॅन धिस. कवीला असं वाटते की दुसरी एक जागा आहे जी या जागेपेक्षा जास्त सुंदर आहे. तिसरा पर्याय आहे, द पोएट थिंक्स दॅट देअर इज नो प्लेस ऑन द अर्थ
विच इज ॲज ब्युटिफुल ॲज धिस वन. कवीला असं वाटते की दुसरी या पृथ्वीतलावर एकही जागा नाही जी या जागी इतकी सुंदर आहे. तर हे 3 पर्याय दिलेले आहेत. तर या पर्यायामधलं योग्य पर्याय उत्तर आहे तिसरा. द पोएट थिंक्स दॅट देर इज नो प्लेस ऑन द अर्थ विच इज ॲज ब्युटिफुल ॲज धिस वन. सेकंड लाईन आहे, डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय. ही कवितेची एक ओळ देण्यात आलेली आहे. धिस द लाईन मीन्स या ओळीचा अर्थ होतो. 3 पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत. फर्स्ट, वन कॅन वॉक ओव्हर द ब्रिज अँड इग्नोर द सराउंडिंग ब्युटी. की एखादा जण या ब्रिजवर जाऊन फिरू शकतो आणि आजूबाजूचं जे सौंदर्य आहे त्याला इग्नोर म्हणजे दुर्लक्षित करू शकतो. सेकंड, वन कॅन हाल्ट ॲट द प्लेस टू एन्जॉय द ब्युटी. की एखादा जण या जागेवर थांबू शकतो आणि या सौंदर्याचा एन्जॉय घेऊ शकतो. थर्ड ऑप्शन आहे, एनीवन विथ ॲन ॲप्रिशिएटिव्ह माइंड वुड नॉट बी एबल टू इग्नोर द ब्युटी. की कोणीही असा व्यक्ती की जो ॲप्रिशिएटिव्ह माइंड आहे, स्तुती करण्याचा ज्याचा मानस आहे, असा व्यक्ती या जागेचं सौंदर्य इग्नोर करून जाऊ शकत नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, एनीवन विथ ॲन ॲप्रिशिएटिव्ह माइंड वुड नॉट बी एबल टू इग्नोर द ब्युटी. त्यानंतर A2 मधील सेकंड ॲक्टिव्हिटी आहे, अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. अशा पद्धतीची एक कवितेची ओळ दिलेली आहे आणि काय सांगितलेलं आहे, धिस लाईन एक्सप्रेसेस द पोएट्स फिलिंग. ही ओळ आपल्याला कवीच्या भावना व्यक्त करते. द साईट ही सॉ फ्रॉम द ब्रिज इज ब्युटिफुल. कवीनं या पुलावरून जे काही दृश्य पाहिलेलं आहे ते खूप सुंदर आहे. देअर आर अ फ्यू मोर लाईन्स सिमिलर टू अबोव. की वर दिलेल्या वर्णनासारख्याच काही कवितेच्या ओळी आहेत. विथ द हेल्प ऑफ युअर पार्टनर, तुमच्या पार्टनरच्या मदतीनं, फाइंड देम अँड डिस्कस व्हॉट दे एक्सप्रेस. की त्या कवितेच्या ओळी शोधा आणि त्या कवितेच्या ओळी काय व्यक्त करतात त्यावर चर्चा करा. याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. फर्स्ट लाईन, नेवर डीड सन मोर ब्युटिफुली स्टीप. द पोएट हॅड नेवर सीन एनिथिंग सो ब्युटिफुली lit up by the morning sun. सेकंड लाईन आहे, नेवर सॉ आय नेवर फेल्ट अ calm so deep. A feeling of profound peace was felt by the poet as he viewed the morning scene before him from Westminster Bridge. यानंतर A2 मधील तिसरी ॲक्टिव्हिटी आहे, द पोएम क्रिएट्स अ डिलाइटफुल पिक्चर ऑफ द सिटी. खूप आनंददायी असं वर्णनाचं चित्र या शहराचं कवीनं तयार केलेलं आहे. रिच इन इट्स नॅचरल ब्युटी, जे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यानं समृद्ध आहे. वर्क इन पेअर्स, की आता आपल्याला जोडीमध्ये काम करायचे, ग्रुप्समध्ये काम करायचे. अँड पिक आउट द लाईन्स फ्रॉम द पोएम, आणि कवितेमधून अशा ओळी शोधून लिहायच्या आहेत विच गिव्ह द पिक्टोरियल इफेक्ट टू द पोएम. की ज्या ओळींमध्ये त्या ओळींमुळे या कवितेला पिक्टोरियल इफेक्ट, चित्रमय परिणाम मिळालेला आहे. राईट इट इन युअर ओन वर्ड्स, ते तुमच्या शब्दात लिहायचं आहे. तर याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. दिस सिटी नाव डॉथ लाईक अ गारमेंट wear the beauty of the morning. The city of London seems to be clothed by the beautiful morning. हे पहिलं आहे. सेकंड बघूयात आपण याच्यामध्ये, ships, towers, domes, theaters and temples lie all bright and glittering in the smokeless air. याबद्दल आपल्याला लिहिता येईल, the various structures seems to be shining brightly because the morning air is not yet soiled by smoke and grime. Thirdly, त्याच्यामध्ये
नेवर डीड सन मोर ब्युटिफुली स्टीप. आणि याच्याबद्दल लिहिता येईल, इन हिज फर्स्ट स्प्लेंडर व्हॅली, रॉक ऑर हिल, the poet had never seen the valley or rock or the hills more beautiful than the time when they were drenched by the light of the rising sun. यामधील ज्या पहिल्या 2 ओळी आहेत, या ओळी कवितेबद्दल आहेत आणि खाली त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर याबरोबरच ही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी पूर्ण झाली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.